प्रोटीनने भरलेलं खमंग आणि खुसखुशीत थालीपीठ एक वेळेस ट्राय केलं की घरचे लहान मोठे सगळे अगदी आवडीने खातील. मुलांचा डब्बा असो किंवा वजन कमी करायचं असेल तरीसुद्धा अतिशय हेल्दी असणारी ही रेसिपी आहे. खायला तितकीच चविष्ट लागते. त्यासाठी मोड आलेली मूग घ्यायचे, त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं. त्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 10 ते 12 हिरव्या मिरच्या टाकायचं, 2 चमचे जिरे टाकायचे आणि मिक्सरला छान अशी याची पेस्ट करून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे. आता याला साईडला ठेवायचं. दुसरीकडे एका भांड्यामध्ये 2 कप मी ज्वारीचं पीठ घेतलंय. त्यामध्ये थोडंसं बेसन घ्यायचं आहे, सोबतच गव्हाचं पीठ टाकायचं आहे. प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. फक्त ज्वारीचं पीठ जास्त वापरायचं आहे, बाकीची पिठं अगदी थोडी थोडी वापरायची. यामध्ये मेथी टाकायची आहे, भरपूर अशी बारीक कापलेली. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. 3 ते 4 चमचे मी इथं पांढरे तीळ घेतलेले आहे ते टाकायचे. 2 चमचे ओवा आहे तो टाकायचा आहे. हळद टाकायची. नंतर आपण जे मिक्सरला पेस्ट केली होती मूग मिरचीची ती पण यामध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं मी फक्त 3च पिठं वापरलेत. तुम्ही भरपूर पिठं वापरू शकता, जसं की भाजणीचं पीठ वापरू शकता, तांदळाचं पीठ, मक्याचं पीठ, नाचणीचं, बाजरीचं कुठलंही पीठ तुम्ही इथं वापरू शकता, अजून जर पौष्टिक बनवायचं असेल तर. मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तेच पाणी आपल्याला या पिठामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळी नाही, मीडियम कन्सिस्टन्सीचं अशा प्रकारे पीठ मी इथं मळून घेतलेलं आहे. इथं मीठ आणि मिरचीचं प्रमाण तुम्ही चेक करून बघा. तुम्हाला जर कमी जास्त वाटलं तर वाढवू किंवा कमी हे करू शकता. आता हे पीठ जे आहे ते 5-7 मिनटं साईडला ठेवून देऊया. दुसरीकडे एक मी ओला रुमाल घेतलेला आहे. आता हा रुमाल थालीपीठचाच आहे, त्यामुळे तुम्हाला याचा पिवळा कलर झालेला दिसत असेल. आता या रुमालाला ओलं करून घ्यायचं. पिठाचा गोळा घेऊन त्याचं थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे. इथं तुम्ही बघू शकताय किती छान असं थालीपीठ आपलं थापलं जात आहे. पीठ जास्त पातळ केलं की ते बोटाला चिकटतं आणि जास्त घट्ट असेल तर पीठ थापलंच जात नाही. त्यामुळे मीडियम कन्सिस्टन्सी ठेवून आपल्याला छान असं थापून घ्यायचं आहे. नंतर त्याला अशा प्रकारे होल करून घ्यायचे आणि गरम गरम तव्यावर आपल्याला हे थालीपीठ अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे. हे जे थालीपीठ आहे अतिशय पौष्टिक आहे आणि खूपच खमंग लागतं. मूग आहेत त्यामुळे प्रोटीन तर यामध्ये भरपूर आहे. मेथी आपण वापरली ती पण शरीरासाठी पौष्टिकच असते. अजून तुम्ही कुठल्याही पालेभाज्या यामध्ये वापरू शकता. मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे भरपूर चेंजेस तुम्ही यामध्ये करू शकता. दोन्ही साईडनी तेल सोडून आपल्याला हे थालीपीठ जे आहे ते खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. मुलांसाठी बनवत असाल तर तूप किंवा बटरचा इथं वापर तुम्ही करू शकता. मस्त खरपूस मी याला भाजून घेतलेला आहे. रंग बघा किती सुंदर आलेला आहे आणि भाजलेही खूप मस्त आहे. तर याला काढून घेऊया. सेम पद्धतीनं दुसरं पण आपण भाजून घेऊया. दोन्ही थालीपीठ भाजून घेतलेलं आहे. आता हे थालीपीठ आपण घरचं बनवलेलं अगदी घट्ट असं ताज्या दह्यासोबत खाणार आहोत. हे कसं बनवायचं याचा व्हिडिओ ऑलरेडी मी शेअर केलेला आहे. नक्की जाऊन चेक करा. अगदी छान आणि खमंग खुसखुशीत थालीपीठ तयार आहे. तुम्ही टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता. तुम्हाला जर ही रेसिपी कुठल्याही क्षणी अगदी थोडी जरी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका अशाच रेसिपीसोबत. धन्यवाद.